आदरणीय मनोज जरांगे पाटील या ठिकाणी रस्त्यावरतीच उपचार घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण समाजासाठी त्यांनी आयुष्य वाहून घेतलं आहे आणि एक एक मिनिटसुद्धा समाजासाठी दिलेला त्यांच्या आयुष्यातला वाया जाऊ नये म्हणून हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट न घेता, कारण पाटलांच्या हाताला जखम झालेली आणि ती जखम या ठिकाणी आपण पाहतोय आणि पाटलांनी असं ठरवलं की आपण हॉस्पिटलमध्ये न जाता लगेच रस्त्यावरतीच ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे। आणि ही सकुंडे हॉस्पिटल जे आहे ते शहागड या ठिकाणचं आहे आणि या रोडच्या डाव्या साईडला हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलच्या डॉक्टरांना जसं कळालं पाटील येत आहे ते लगेच बाहेर येऊन त्यांनी ट्रीटमेंट करायला सुरुवात केलेली आहे। आणि ही सर्व दृश्य आपण पाहतोय। असंच आपण भेटत राहणार आहे। प्रत्येक घडामोडी प्रत्येक मूवमेंट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करतो आहे आणि असंच आपण भेटत राहूया। आपला मित्र उदय विस्ते पाटील। जय जिजाऊ जय शिवराय। धन्यवाद बांधवांनो। ही सर्व दृश्य आहेत सकुंडे हॉस्पिटलच्या बाहेरची आणि हॉस्पिटलचा हा परिसर आहे आणि समोर बोर्ड सुद्धा तुम्हाला दिसतो। ह्या सगळ्या गोष्टी कारण प्रत्येक मूवमेंट ट्रीटमेंट कुठे होते, कुठल्या हॉस्पिटलला झाली, रस्त्यावरती झाली, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आहे। कारण जो वेळ आहे पाटलांनी विचार केला की समाजाचा वेळ कुठेही वाया न जाता शहागड या ठिकाणचं जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेत एका मिनिटामध्येच त्या ठिकाणी अनेक मराठा बांधव पाटलांना भेटण्यासाठी सुद्धा आलेले आपल्याला पाहायला मिळतात। ही सर्व दृश्य आहेत एक मराठा समाजासाठी लढणाऱ्या नेतृत्वाच्या सोबत मराठा समाज कायम आहे।